आपण पाहिलं संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवरून भाष्य करत सरकारवर टीका केली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये 17 मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदलल्याचं कागदपत्रातनं समोर आलंय। महायुतीची सत्ता आल्यानंतर आणि महापौर बसल्यानंतर या सगळ्या मोकळ्या भूखंडांचं आरक्षण बदलण्यावर निर्णय झालाय। गेल्या 4 वर्षांपासून मोकळ्या जागांच्या आरक्षण बदलांचा निर्णय झालाय। उद्यान, मैदानं, शाळा, सार्वजनिक सुविधांसाठीची आरक्षणं वगळण्यात आली आहे, तर काही भूखंडांवर नव्या वापराचं आरक्षण सुद्धा प्रस्तावित आहे अशी माहिती आहे। अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय सांगाल आरक्षण बदलांसंदर्भातली काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण पाहतोय की मुंबईमध्ये सध्या महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक मैदानांचं, अनेक वेगवेगळ्या जागांचं आरक्षण जे आहे ते बदलत असल्याचा आरोप जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि विरोधकांकडून केले जाते। अशा अनेक प्रस्ताव जे आहेत ते पाहायला मिळतात। च्या अगोदर देखील प्रशासकाच्या कालावधीमध्ये असेच अनेक प्रस्ताव आल्याची जी आहे ती माहिती समोर आलेली आहे। असे कागद देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे प्रशासकाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत जवळपास 17 भूखंडांचं आरक्षण जे आहे ते बदलांचे प्रस्ताव त्यावेळेस आले होते आणि आता देखील मुंबई महानगरपालिकेची सत्ता आल्यानंतर एकूण अधिक प्रस्ताव जे आल्याचं आपल्याला समोर आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामध्येच नेवल डिसोजा मैदान असेल किंवा इतर मैदानांचं आणि भूखंडांचं आरक्षण बदलण्याचा घाट मुंबई महानगरपालिकेने तो वारंवार केला जातोय। त्याच्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेकडून आणि विशेष करून सत्ताधाऱ्यांकडून काय यावरती स्पष्टीकरण येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की गेल्या 4 वर्ष नक्कीच। धन्यवाद निवृत्ती दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।